आज नाशिक सिटीचं ग्राउंड चालू आहे मीनाताई ठाकरे स्टेडियमवर. तर आम्ही आज लाईव्ह बघण्यासाठी आलोय. तर इथं ग्राउंड एकदम व्यवस्थितपणे घेतलं जात आहे. म्हणजे मॅनेजमेंट एवढं प्रॉपर आहे की विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारच्या अडचणी येत नाही. आणि पोरं पण ते एकंदरीत 10 पोरं सोडतायत. म्हणजे पोरांची गर्दी नाही, गोंधळ नाही, सर्व गोष्टींना सहकार्य होतं. तुम्ही बघताय पोरं इकडे पळताना दिसत आहेत ग्राउंडवर. लाईव्ह मध्ये चालू आहे आमचं. तर त्यानंतर ग्राउंड एकंदरीत आउट ऑफ हे अजून तरी कोणाचंच निघालेलं नाही. गोळा तरी विद्यार्थी बघतायत, सांगतात की अजून तरी एकही गोळा आउट ऑफ गेलेला नाही. अरे मित्र, आतापर्यंत इथं गोळा कसं काय गेलेला आहे कोणाचं? माझ्या याचं मी बघतोय 10 वाजल्यापासून आतापर्यंत मला 12चाही गोळा दिसायला नाही होता. सगळे 10च्या रेंज मध्ये गोळे. अच्छा. पडण्याला जसं आपण बघतोय, पडण्याला जशी पायाला मुवमेंट पाहिजे, पडण्याची मुवमेंट पण आणि 100ला ठीक आहे. पण एकंदरीत जर मॅनेजमेंट बघितलं तुम्ही नाशिक सिटी पुढचं, तर अति उत्तम आहे की मुलांना कसल्याही प्रकारचा त्रास नाहीये. 1600ची जरी डिटेल बघितली तुम्ही, तर तुम्ही जर 50-100 सोडले तर तुम्हाला तो रेंज राहते ना ती खेचण्याची, टाइम काढण्यासाठी ती रेंज इथं म्हणजे तुम्ही चांगलं पळू शकतात. कारण की फक्त 10ची डिटेल तुम्हाला पळण्यासाठी ते सोडतायत. तर ते पळण्यासाठी एकदम सुटसुटीत आहे. गोळे पण तुमचे छान उत्तम पद्धतीने. एकंदरीत भरती प्रक्रिया खूप उत्तम चालू आहे. पण एकंदरीत मुलांचे ग्राउंड निघत नाही. ग्राउंडचा विचार केला तर मग मुलांना भीती वाटायचं काही कारण नाही. भीती वाटायला काहीच कारण नाही. त्याचं ग्राउंड आहे तेच येते. एक्स्ट्रा याचा काही प्रश्नच नाही. थोडंफार कमी होतं मला असं वाटतंय. मुलांच्या ग्राउंड थोडा गोळाही कमी होतोय. त्यानंतर 1600 झाला आणि 100 पण दिसतं थोडं कमी होण्याचं प्रमाण दिसतं. मॅचचा फरक पडतोय बा 1600ला. 100ला फरक पडतोय. 100ला एवढा फरक पडत नाहीये. पण मग काय होतं, तुम्ही कॉन्स्टंट 5-6 मिनिटं पळतात ना मॅटवरती, तर ती पायाला जी चिकट होते ना तुमच्या, ते निघतंय बाहेर. म्हणजे तुमचा चौथा आणि तिसरा राऊंड जो आहे ना, तो मुलांना थोडा टफ जातो. म्हणजे खेचताना जो आपण म्हणतो लास्ट राऊंडला पोरं खेचतात तसं. मातीवरचं कसं, तुम्ही मातीवरती मुलं असून सुद्धा तुम्ही खेचू शकता. पण इथं मॅट वरती तुम्हाला मुलं नसतायत तरी पण खेचण्याला प्रॉब्लेम येतोय. अच्छा, ओके. म्हणजे जी गर्दी आहे गर्दी नाहीये, पण मॅट मुळे तो जो लास्ट राऊंड आहे तो खेचता येत नाही. 3rd आणि 4th राऊंड जो आहे तुमचा, शेवटचे 2 राऊंड, ते खेचणारी 100% प्रॉब्लेम येतात. ओके. ते शूज वाल्याला पण येतोय आणि बिना शूज वाल्याला पण. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ही अपडेट तुम्हाला रोजच्या रोज आम्ही देत राहू. हा प्रयत्न करू. जय हिंद.